चमकते हैं जब तक ये चांद और तारे, न टूटेंगे अब अहदो पैमा हमारे। कि एक दूसरा जब भी सदा दे, फिर क्या घबराना, हमको आना पड़ेगा। जो वादा किया वो निभाना पड़ेगा, निभाना पड़ेगा। नमस्कार, मी अश्विनी गजानन गिरके, अंतरंग म्युझिक थेरपी अँड मेडिटेशन सेंटर बुलढाणा। आज ही गाण्याची सुरुवात यासाठी होती की हा आलाप, गाण्याची आवड खूप लहानपणापासूनच मला होती, कारण हे आमच्या जीन्समध्ये आहे। माझी आई छान गाते, माझ्या मावशा छान गातात, माझा मामा खूप उत्तम गातो। तर ही लाईन मी जेव्हा अगदी लहान होते तेव्हा ऐकलेली होती। तर ती लाईन म्हणजेच तो आलाप, तो मी कधीच विसरले नाही आणि आज तागायत ते माझ्या लक्षात आहे, जसं आणि तसं। खूप उत्तम गाता येत नाही मला, पण जेवढं आठवतं तेवढं गायलं। तर सांगण्याचा उद्देश हा की आपण एखादी गोष्ट कुठलीही जी खूप आनंदाने स्वीकारतो किंवा मनाच्या एका खूप शेवटच्या कोपऱ्यात तो आनंद असतो आणि तो आनंद आपल्या डोक्यामध्ये राहतो कायम मरेपर्यंत। तर ती चाल मी विसरले नाही, म्हणजेच काय की त्या संगीताचा माझ्यावर खूप सुंदर असा प्रभाव आहे आणि आजही तो आलाप जेव्हा मी म्हणते तेव्हा मला अतिशय आनंद होतो। मग दुःखासाठी संगीत आहे, आनंदासाठी संगीत आहे, सुखासाठी सुद्धा संगीत आहे। प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या आयुष्यात संगीत खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो। म्हणजेच कोणाच्या आठवणींमध्ये आपण खूप सॅड होऊन जातो तेव्हा सॅड गाणे ऐकतो, जेव्हा आपण खूप आनंदी असतो, कुठे फिरायला चाललेलो असतो तेव्हा आपण बरेच जण जुनी गाणी लावतात। खूप जणांना सवय असते की खूप आनंदी असल्यावर जी आवडतात तीच गाणी लावायची। माझी ही सवय आहे की मला जी गाणी आवडतात तेच मी ऐकते, कुठलीही प्लेलिस्ट मी ऐकत बसत नाही। आणि हे सर्व सांगण्याचा मूळ उद्देश हा आहे की आमच्या म्युझिक थेरपीमध्ये एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला काही नाव नाही आहे, पण आम्ही ती विद्यार्थ्यांकडून करून घेतो। की एक लहान मुलगा आहे, खूप ग्रुप ऑफ स्टुडंट्स आहेत, त्यांना पाढेपाठ करायचं कंटाळा येतो। आजकाल प्रत्येकच मुलाला पाढेपाठ करायचा कंटाळा येतो। मग हेच पाढे जर आपण गाण्यांमधून शिकवले, तुमच्या आवडत्या गाण्याच्या चालीमधून किंवा ज्या गाण्याची चाल ज्या पाढ्याला बसत असेल ती चाल आपण म्हणू शकतो आणि ह्या पद्धतीने मुलं पाढे पाठ करू शकतात। म्हणजेच काय, संगीतामधून शिक्षण, संगीतामधून ऊर्जा। बे के बे, बे दोन्ही चार, बे त्रिक सहा, बे चौक आठ, बे पंच दहा, बे सख बारा। या पद्धतीने ज्या चाली किंवा जी गाणी मुलांना आवडतात ती गाणी आपण त्यांना म्हणायला लावून पाढे त्या तुमच्या याच्यामध्ये पाठ करू शकतो आणि ह्या सर्वांचा प्रभाव तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर किंवा ब्रेनवर खूप 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 उत्तम पद्धतीने होत असतो। तर ही आहे मुलांना संगीतातून अभ्यासाकडे नेण्याची पद्धत आणि त्यांचा एक मूड चेंज होतो, मूड स्विंग होतो या पद्धतीमुळे की एकच एक रटाळवाना अभ्यास करण्याची जी पद्धत असते ती पद्धत आपण त्यांना बदलवून देऊ शकतो। आणि दुसरी पद्धत म्हणजे की एक कुठलंही इन्स्ट्रुमेंट आपण मुलांना शिकायला लावतो, कारण गाणं फक्त मनाला तजेला देत नाही तर ते ब्रेनलासुद्धा ॲक्टिवेट करतं आणि त्यायोगे तुमचं संपूर्ण शरीर एका खूप वेगळ्या आनंदात संगीताच्याद्वारे जात असतं। तर ही एक प्रोसेस आहे आणि अशा बऱ्याचशा प्रोसेस आम्ही स्टुडंट्सकडून करून घेतो। मी जो बोलले होते तुम्हाला की एक हायपर सेन्सिटिव्ह किंवा हायपर ॲक्टिव्ह मुलगा एक माझ्याकडे होता, तर तो एका महिन्यात मला स्वतःला पियानो वाजवता येत नव्हता किंवा मला शिकवता येत नव्हता,
पण तो जसा माझ्याकडे यायला लागला म्युझिक थेरपीसाठी, तर त्याला शिकवण्यात मी पूर्ण पियानो हळूहळू वाजवायचा शिकले एका महिन्यामध्ये. आणि तो हायपर ॲक्टिव्ह होता, हायपर सेन्सिटिव्ह होता. तर तो एका महिन्यात माझ्यापेक्षाही फास्ट प्रत्येक कुठलीही पद्धत जेव्हा मी त्याला सांगायचे तो पटकन आत्मसात करून लगेच शिकायचा, पटकन आत्मसात करून लगेच शिकायचा. म्हणजे प्रश्न हा मला पडायचा की आता त्याला मी उद्या काय शिकवू. मग मी त्याला यूट्यूबवरून वेगवेगळ्या धून काढून द्यायचे आणि त्या शिकवायचे. तर असं आहे संगीतातून अभ्यासाकडे आजचं हे सेशन होतं. संगीतातून आपण अभ्यासाकडे जातो आणि एका रटाळवाण्या अभ्यासाच्या पद्धतीतून आपण एका चांगल्या पद्धतीकडे जाऊ शकतो. आमच्या काही म्युझिक थेरपीच्या ज्या टीचर्स आहेत तर त्या शाळेवर जाऊन मुलांचं घेतात. तर मुलांच्या एका स्पेसिफिक चक्रावर त्या काम करतात आणि त्या स्पेसिफिक चक्रांसाठी त्या मुलांना रोज काही गाणी ऐकायला देतात. मग ती गाणी ते मुलं लिहून घेतात आणि ती गाणी तशी गायचा प्रयत्न करतात आणि हळूहळू ती मुलं ती गाणं शिकतात आणि जे राग ज्या चक्रावर काम करतात त्या योगे आम्ही त्यांना ते गाणी देत असतो. तर मुलांमध्ये खूप छान बदल बघायला मिळाले आहेत. तर हेच शेअर करायचं होतं. धन्यवाद. मी अश्विनी गजानन गिरके, म्युझिक थेरपी अँड मेडिटेशन सेंटर, बुलढाणा.